हॅलो मित्रांनो, तर आज आपण बघणार आहेत जिल्हा निर्मिती। तर बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये MPSCच्या असो, राज्यसेवा, कंबाईन सगळ्याच परीक्षेला याच्यावरती एक तरी क्वेश्चन असतो। तर आपण बघणार आहे जिल्हा निर्मिती। एकदम त्याची ट्रिक्स बघा। शिजला ग मऊ हिंग पालघरचा। आता बघा 10 आहेत। तर शी, ज, ला, ग, मऊ। मऊला इथं मऊ जे आहे ते सेंटरवरती घ्यायचं आहे आपल्याला, बृहन्मुंबई। कारण इथून आपल्याला जे डेट आहे 4 ऑक्टोबर 1990 एवढी एकच आपल्याला लक्षात ठेवायचे। तर 4 ऑक्टोबर 1990, तर इथून -8 करायचं। इथे 2 तारखा ज्या आहेत ते -8च्या आहेत आणि परत -1 केल्यानंतर जी इथं 1 तारीख आहे ही एवढी एकच लक्षात ठेवायची। आणि प्लस इकडे 8 प्लस करायचं, 1 प्लस करायचं, त्याच्यामध्ये 8 आणि इकडे 1। आणि हे तर आता नवीन झालेलं आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। हे पालघर, ठाण्यामधनं पालघर वेगळा झाला होता तेव्हा त्याची तारीख आहे 1 ऑगस्ट 2014। तर बघा, हे इझिली आपल्या लक्षात राहतं। मुंबई उपनगर जे आहे ते बृहन्मुंबई, त्यातनं वेगळा झालेला। आणि 4 ऑक्टोबर 1990 इथून फक्त -8 करायचं आहे। 26 ऑगस्टला कुठला झाला आहे तर गडचिरोली, चंद्रपूर, लातूर, उस्मानाबाद हे सगळ्यांनाच माहिती आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे आपल्याला माहिती आहे कशातनं काय वेगळं झालं आहे। फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, शी, ज, ला, ग, मऊ, नवा। नवाला बघा नंदुरबार इकडं खाली आणि वाशिम। आणि हिंगोली, ह्याच्यामध्ये हिंगोली, गोंदिया आणि पालघरचा। तर असा शिजला ग मऊ मऊ हिंग पालघरचा असं। आणि इकडे सिंधुदुर्गमधनं रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, लातूरमधनं उस्मानाबाद, गडचिरोलीमधनं चंद्रपूर, मुंबई उपनगर बृहन्मुंबई, वाशिम, अकोला, नंदुरबार, धुळे, हिंगोली, परभणी, गोंदिया, भंडारा आणि पालघर, ठाणे। आणि इथे आपल्याला तारखा अशा पद्धतीनं करायचं। 4 ऑक्टोबर 1990ला मुंबई उपनगरमधनं बृहन्मुंबई, आणि पुन्हा -8 + 1 -1 करायचं वरती, आणि खाली करायचं +8 + 1 करायचं। आणि ह्या तारखा इझिली तुमच्या लक्षात राहतील। तर तुम्हाला जर हे ट्रिक्स आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि पुढे अशाच नवीन तुम्हाला जर ट्रिक्स हव्या असतील तर सबस्क्राईब करा।